दोनदा तर कामावर भांडण, एकदा तर मॅडम ओरडली, त्याच्यानं मैत्रिणी बरोबर भांडण झालं होतं आणि मी गुरुवारी तर ऍडजस्ट करायला सांगितली, ड्युटी केली नाही. शेवटी मी सुट्टी घेतली, तेव्हापासून सुट्टीवरच आहे, जी मी सोमवारपासून टाकली. तर काल माझा दिवस पेटसाठी गेला होता आणि आज मग मी बँकेची कामं करेन म्हणून बँकेत गेली होती. बँकेतून मग इकडच्या म्हणजे ते सगळे डॉक्युमेंट पाहिजे होते ना पालघरसाठी, त्याच्यासाठी गेली होती. आणि ते माझं पैसे बाकी होते ना, त्यांनी आज फोन उचलला. ते बोले मंगळवारी किंवा बुधवारी तर मला सगळं बँक अकाउंट दे. मग मी आज त्यांना बँक अकाउंट दिलंय. बघा तर बँकेत डायरेक्ट आरटीजीएस करतात की तिकडे बोलवतात माहिती नाही. आणि शेवटचं तर हे बुधवारी यांनी खूप दारू प्यायलेली आणि मी त्यांना सांगितलं मी जॉब करायला बसले, मी उठणार नाही, आवाज पण देणार नाही. आणि ते आले होते पिऊन जाम आणि आतून कडी धाड धाड धाड. शेवटची काहीतरी 10 मिनिटं राहिले असेल नंतर जाब संपायला आणि असं जोर जोरात त्यांनी दरवाजा हे केला की माझं पूर्ण बॉडी अशी हलली ना. मी पूर्ण मोठी लेफ्ट हँडची पूर्ण अशी टाईट करून माझे ते बीड्स पण मागे पुढे थरथर थरथर होत होते. मी ते केले जाब आणि मग मी उठून मग ते स्वतः ते दरवाजा खोलून स्वतःच आले आतमध्ये. ते डिसमिस अग्रीमेंटचं तर मी केलंय पण ते फाईल डिसमिस व्हायला आता आठवडा झाला. ते डॉक्युमेंटच आमच्याकडून लेट चालले. तर आता सगळं मी कलेक्ट केलंय. आता बघू सोमवारी काय होईल. फक्त त्यांचं गाडीच्या लोनचं काहीतरी त्यांना पाहिजे, ते त्यांना भेटत नाही. त्यांचे ऍप चालू होत नाही, फोन हँग होतोय. आणि मला तुम्ही बोलवलं होतं ना ते कसं मी ते पाट्यावर कळस आणि ते पडदा कसा लावायचा वगैरे. एवढी तर जागा आहे ती. हाय पण ते इथे मी पाठ ठेवणार आहे देवाराच्या खाली. मग ते झाकू कशी, पडदा लाव ना तिथे. कसं करू. हे बघा हे पूर्ण असं आहे आणि पूर्ण ते खाली मग इथे घ्या हे देवाराची पूर्ण खालची आहे. ते पडदा कसा लावायचा. अजून कुठे जागा नाही तिकडे मग त्या साईडला फ्रीज, ह्या साईडला मग एवढंच आहे ना. मग किचन बाथरूम मग कसं एंटर दरवाजा. मतदार मंदिरात जागा नाही. मंदिरात तर हे असं आहे, मंदिराचं हेच आहे एवढं आतमध्ये सगळे देव आहे. माझा हा कळस त्याच्यावर मी तो नारळ ठेवलेला आहे, तो झालाय मोठा. आणि हे मी विचार केला होता इथे 2 हे बसतात ते माझे कळस, पण इथे मग ते म्हणजे जवळ जवळ चालते. हा मग चालेल ना, काय कारण मी डोक्यात हेच विचार केला म्हणजे मी इथे इथे हे जे पॉइंट आहे ना तिथे मी हे करू शकते रबर लावून. बाबू काय नाही, एक छोट्या ताटात पण तू घेऊ शकतेस ना बाजूमध्ये. अच्छा चालेल असं पण. हा मग तसं कर ना. अच्छा तेच मी कोणी विचारून घेते. आणि तांबे माझ्या जो देवारामध्ये तांबा आहे ना त्याच्यात मी नारळ ठेवलाय. तर तो नारळाला दुसरा स्टीलचा ठेवू शकते, तो मी पूजेला घेऊ शकते ना. आणि पंथी चालेल की दिवेच घेऊ. जे असं काय समजा पंथी घेतली तर ते कळशाचं संबळ हे करावं लागेल. पंथी घे, दिवे घे, काही घेतलं तरी जोत आईकडेच पाहिजे. अच्छा हा. आणि काय नाही आणि काय नाही तेच नाटक लागलं वाटे दुपारी. हे नावासारखीच आहे. बाकी काय नाही, बाकी सगळं चाललंय, सगळं व्यवस्थित आहे. मैत्रिणी तर मला विचारत होत्या सुट्ट्या घेऊन कुठे चालली, म्हणजे गावी चालली. आणि रजा हे ना थोडं ना डोकं शांत ठेवायचं, कारण आता राग येणं चिडचिड होणं हे स्वाभाविक आहे. जाब केल्यावर असं हल्ली झालं होतं, म्हणजे जाब ते संपलं ना की 10 मिनिटं तोंडाची बडबड चालू. माझ्याकडे कमी ते बहिणींच्या घरी जाते, जवळ आहे ना आईचं घर, मग तिकडे जाते रात्री, मग तिकडे पोरांच्या मागे बडबड चालू असते. ऐकत नाही तर बाकी सगळं व्यवस्थित चालू. पाणी त्याला हळदीचं ते सगळं लेपन लावते. मग ते दुसऱ्या दिवशी मग धुवून काढते उंबरटा पूर्ण. ते व्यवस्थित म्हणजे योग्य आहे की पुसायचं ते. असं काय नाही ना.
आणि आणि आपण जे देवाजवळ फुलं ठेवतो हो. तर आम्ही एकत्र थैलीमध्ये आणि जमा करतो, पण ते कुठे विसर्जित करायला पाहिजे? जीवला पाण्यामध्ये की कशात? आमचे ते सगळेजण आपली खाडी आहे ना आपली हा. डवरी नगरची, हा. तिथे सगळं टाकतात, चालतं? नाही बघ, असं ती खाडी नाही आहे का, मोठी नदी. हा. तुम्ही खाडी केलं, ती मोठी नदी. हा. ठीक. जर चौपाटीत घेऊन जाते ना, हा. तर पाणी थंड करायचं आणि तिथे पैसा टाकायचा. अच्छा. ठीक आहे, असं हा. करायचं. नाहीतर आहे ना, हा. भरपूर फुलं असतात. तो पिशवी बी भरून घेते, एकदमच आठवड्याची निघतात ना मग. बाबू ती फुलं सुकवून आहे ना, त्याचं तू हे पण करू शकते, दूध पण बनवू शकते. आणि ते दोनदा नवऱ्याने मिस्टरांनी जाम दारू प्यालेले, आता फ्रीज जवळ पाणी ठेवते ना, ते पितात. ह्या बुधवारी त्या बाटलीलाच माते माते करून ओरडत होते, आता मी प्यायलोय पण मी आता पाणी पिणार नाही, नाही तर सगळी मी उलटी करणार. आणि दुसऱ्या दिवशी आणि जेवले नाही त्या दिवशी, आणि दुसऱ्या दिवशी बहिणीकडून 2 बाटली पाणी घेऊन आले, उपाशी पोट दुखायला लागलं. त्याच्यानंतर आतापर्यंत दारू प्यायली नाही. त्याला मी बरोबर करेल, जेव्हा जेव्हा पिणार ना, जास्त नाही पिणार. कमी पितात, पण ते ऍक्च्युली त्या दिवशी त्यांचं आणि मुलीचं वाद झाला फ्रेंड वरून, मग त्यांना थोडस टेन्स आलं, ओव्हर ऍक्ट झालं त्यांचं. काय घाबरू नको.